तर हॅलो, आज आपण बनवूया मटन रस्सा। मी मटन स्वच्छ पाण्याने 3-4 वेळा धुवून टाकलेलं आहे। आता याला कुकरमध्ये शिजवायला टाकून 4-5 शिट्ट्या होईपर्यंत याच्यामध्ये 1-1.5 ग्लास पाणी टाकलं आहे। तेच पाणी थोडे खडे मसाले आणि 1 बुटलं तेल टाकलेलं आहे। आता त्याला 4-5 शिट्ट्या होईपर्यंत शिजू दे। तर मी कांदे, खोबरं आणि धने, शेंगदाणे आणि थोडा खडा मसाला भाजून घेतलेला आहे। टोमॅटो पण कापलेला आहे। आता याला मिक्सरमध्ये पिसून घेऊ। तर कांद्याचा पेस्ट मिक्सरमध्ये पिसून आपण पेस्ट मिक्सरमध्ये पिसून तयार। मटण आपलं शिजलेलं आहे 4 शिट्ट्यामध्ये। फोडणी देऊया आणि आज आपण या हांडीमध्ये भाजी बनवणार आहे। ऑन केलेलं आहे। आता याला थोडं गरम होऊ देऊन मग याच्यात तेल टाकूया। आता ही हांडी आपली गरम झालेली आहे। आता याच्यात टाकूया आपण तेल। तर हे तेल गरम झालेलं आहे। आता याच्यात टाकून आपण तेजपान, हे अद्रक लसूणचं पेस्ट, कांद्याचं पेस्ट, आता टाकूया टमाटरचं पेस्ट। 1 टमाटर मी मिक्सरमध्ये पिसून घेतला होता। वाटीमध्ये मसाले काढलेले आहे, ज्याच्यामध्ये 3 चम्मच तिखट, 1-1.5 चम्मच धने पावडर, 1 चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच गरम मसाला, आणखी 1 घरगुती गरम मसाला जो मी घरी बनवलेला आहे। तर हे मसाले आपण याच्यात टाकून देऊ। आता याच्यात टाकूया आपण हा शाही मसाला। मटन मसाला आणायचा होता पण चिकन मसाला घेऊन आले। तर मी याच्यामध्ये पूर्ण मसाले टाकलेले आहे आणि मिक्स झालेले आहे। आता याच्यावर झाकण लावून आपण स्लो फ्लेमवर याला चांगलं शिजू देऊ, जोपर्यंत तेल आणखी मसाला अलग नाही होऊन जात। तर आता आपला हे मसाला पूर्ण शिजून गेलेला आहे बघा। आता याच्यात आपण मटनची ग्रेव्ही आणखी मटन टाकून देऊया। मी याच्यात मीठ नाही टाकलेलं आहे। जेव्हा मी शिजवत होती, उकळत होती, तेव्हाच मी याच्यामध्ये मीठ टाकले। तर आता टाकते मी याच्यावर सांबार धुतलेला आहे हा। आता त्याला 2 उकळी येईपर्यंत शिजू देऊ, नंतर गॅस बंद करते। तर हा हांडी मटन रस्सा आपला तयार आहे। तर या सगळे जेवायला।